चिमणी कशी मधून खराब झालेली आहे. चला आता क्लिनिंग करू याची चिमणीची डीप क्लिनिंग. तर हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. दीप्सवर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आत्ता वाजले आहेत 12. कारण मला सगळं घरातलं आवरून घेतलं मी, एक्सरसाइज वगैरे सगळं, स्वयंपाक पण झाला, नंतर कियाराची आंघोळ वगैरे सगळंच झालेलं आहे. आणि इथे जॅक नुसता माझ्या पायाजवळ येतोय सारखा. तर विशेष म्हणजे आज सगळं लवकर आवरलं ना माझं, तर म्हटलं आता क्लिनिंग करू याची चिमणीची डीप क्लिनिंग. तर नेहमी मी वरतून पुसूनच घेते, सगळं क्लीन करते. पण आतून असं ना तर ते खूप तेलकट असतं. तर ते तुम्हाला नंतर दाखवतेच मी जेवण झालं की. आता आम्ही जेवण करतो तर त्याची डीप क्लिनिंगच आज करायची. म्हटलं आज वेळ काढू खास त्याच्यासाठी, कारण वैभव पण आहे. तर ते मला स्क्रू काढून देतील आणि ती जाळी असते ना ती काढून देतील. तर ही ऑटो क्लीन चिमणी आहे, पण तरी मला आपलं कसं असतं नेहमी की क्लीन करावं मधलं, तर ते तेलकट डाग असतात ना त्या जाळीला लागलेले, तेच मला साफ करायचे. ऑटो क्लीनने एवढं साफ म्हणजे बाकीचं होतं साफ, पण एवढं डीप साफ नाही होत. तर ते मला क्लीन करायचे आज. तर आता जेवण करून घेतो, तुम्हाला भाजी दाखवते वांगे बटाट्याची. जॅक बघू शकता कसं उभा राहतोय असा. तर सारखा जेवायला मागतोय, तर मी दिलेलं आहे त्याला तरी मागतो तो सारखा, नुसता पायाजवळ येतो बघू शकता. तर चला तुम्हाला मी भाजी दाखवते. खूपच छान वांगे बटाट्याची भाजी केलेली. तर बघू शकता अशी सुकी भाजी केली, थोडासा रस्सा त्याला, त्यात मस्त शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर वांगे बटाट्याची भाजी, भात पण आहे आणि पोळ्या पण केल्या. तर चला आता जेवण करून घेते आणि मग बोलते. तुम्हाला दाखवते मी चिमणी कशी मधून खराब झालेली आहे. तर चला. तर इथे मध्ये बघू शकता पूर्ण तेलकट झालेली आहे. तर ही जाळी आपल्याला काढायची खाली आणि वॉश करायची आहे, बाकी काहीच करायचं नाहीये. तर बघा तर इथे बघू शकता हे डाग, जरी ऑटो क्लीन असते पण तरी असे डाग निघत नाही. एवढे खूप पक्के असतात तेलाचे डाग. तर आपल्याला माहितीच आहे पक्के डाग असतात ते तेलकट. तर आता ही मी वॉश करते, कशी वॉश करते ते दाखवते नंतर. चला. तर तुम्ही बघितलं असेल तर चिमणीमधलं काढलेलं आहे जाळी. आता मी गरम पाणी करत म्हणजे गरम पाणी काढलं गिझरमधून तिथे बाथरूममध्ये. तर बघू शकता असं मध्ये असतं फॅन, तो पण क्लीन करावा लागेल. जाळं वगैरे आहे तर त्याच्यामध्ये जाळं आहे ना, तर ते पण क्लीन करावं लागेल. तर आता मी काय करेल, गरम पाणी काढलं गिझरमधून तिथे बाथरूममध्ये, तर आता त्याच्यावर गरम पाणी टाकेल. नंतर थोडं हे टाकेल, काय म्हणता, लिक्विड टाकेल भांडे घासायचं, आणि थोडं भिजू देईल आणि त्याच्यानंतर मग घासून घेईल. आणि हे पण ट्रे पण घासायचा आहे, तर तो पण काढून घेते. तर असा ट्रे निघून जातो इझी असं ह्या प्रकारे. तर अशा प्रकारे स्टेनलेस स्टील इथे बघू शकता. आता त्याच्यात तेल आहे, तर थोडंच तेल आहे पडलेलं, एवढं नाही आहे. तर हे पण स्टेनलेस स्टीलचंच आहे. तर हे पण आता वॉश करून घेते, हे पण भिजत ठेवते आणि हे पण घासून घेते त्याच्यासोबत, म्हणजे पूर्ण क्लीन होऊन जाईल. आणि वरतून तर 2-3 महिन्यातून एकदा तरी केलंच पाहिजे. तर चला आता हे भिजत घालते आणि मग वॉश करते. इथे मी बाथरूममध्ये आणलं, इथे कसं कम्फर्टेबल घासण्यासाठी तिथे बेसिक जवळ घासत असतं आलं पानाने. तर इथेच म्हटलं घासते. तर इथे बघू शकता, इथे तेल जे ट्रे असतो ना चिमणीचा ट्रे,
तर त्याच्यात असं तेल, बाकीच्या चिमणीला ना प्लास्टिकचा असतं ट्रे, पण आमच्या चिमणीला याचा आहे, स्टेनलेस स्टीलचा ट्रे आहे. तर त्याच्यात असं तेल जमा झालेलं आहे. तर आता ते पण गरम पाण्यात भिजत ठेवते. तर इथे मी गरम पाणी काढले गिझरमधलं. त्याच्यात असं गरम पाणी टाकलं का पटकन इझी निघून जाईल. ते भिजत ठेवते थोडा वेळ. आणि इथे मी भांडे घासायचं लिक्विड आहे ना आपलं, तर ते घेतलेलं आहे. आता एवढंच आहे, याच्यामध्ये वॉश करावं लागेल सगळं. चला. आणि ही आपली डाळी तर एवढी खराब झालेली आहे, पुन्हा तेलकट डाळ आहे. तर ऑटो क्लीन आहे, पण असं करावंच लागतं. तर चला आता हे पण भिजत घालते. तर इथे मी याच्यावर डाळीवर पाणी टाकते, गरम एकदम कडक पाणी टाकते, जेणेकरून ते पटकन निघालं पाहिजे. तर इथे ते लिक्विड घेतले भांडे घासायचं. तुम्ही भांडे घासायचं डिटर्जंट असतं ते घेऊ शकता, किंवा भांडे घासायचं साबणसुद्धा घेऊ शकता. पण आता मी लिक्विड कसं इझी जातं, सगळीकडे जातं ते पसरतं त्याच्यामुळे. आणि साबण कसं काही ठिकाणी लागलं जातं, काही ठिकाणी नाही. आणि त्याच्याने असे क्रॅचेस पडण्याची पण शक्यता असते. पण लिक्विडच घ्यायचं. आणि तारेची घासणी नाही वापरायची, त्याला मऊ ब्रश घासणी निघून तेच जाईल वापरायचं. तर इझिली. मी इथे आता भिजू क्लिनिकचाच देते ब्रश हे. आहे माझा, जो मी DIY मधून घेते नेहमी. तर ते 3चा सेट येतो, एक तारेचा येतो, एक तर एक प्लास्टिकचा असा येतो, आणि एक वेगळं असतं ते सिलिकॉन काहीतरी असतं, त्याचं येतं ते 3 ब्रश. तर इथे मी तो असा याचा वापरते सिलिकॉनसारखा, तो मऊ असतो थोडासा प्लॅस्टिकसारखा. तर त्याच्याने इझिली निघून जातं आहे. आणि ह्याच ब्रशने मी सगळं हे करून घेणार, साफ करून घेणार. आणि तो ब्रश नंतर नाही वापरणार, फेकून देईल मी तो. तर आता इथे सगळं क्लिनिंग करते मी. तर इझी निघून जाते, कारण गरम पाणी टाकलं ना आपण त्याच्यामध्ये, तर मस्त इझी निघतंय. तर चला आता वॉश करून घेते सगळी. तर इथे बघू शकता एक असं निघून जातं तेल. इझिली. तर मी हा ब्रश घेतलाय, मऊ ब्रश आहे. तर हे तेलकट बघू शकता, हे किती तेल आहे हे झालेलं. गरम पाणी टाकलं की पटकन इझी निघून जातं लगेच. इथे बघू शकता हे सगळं तेलकट एवढं. तर चला आता एवढं मी वॉश करून घेते आणि मग दाखवते. आता बघू शकता इथे असं दिसते पूर्ण. तर असं वॉश करून घेते छान आणि मग दाखवते. तर इथे बघू शकता डाळी झालेली आहे आपली एकदम साफ. खूप वेळ लागला, कारण खूप तेलकट डाळ होती ना, गरम पाणी असल्यामुळे इझी गेलं थोडंसं. त्याला तारेची घासणी नाही लावली मी, हाच ब्रश लावला. कुठे गेला? तर हाच ब्रश लावला. आता खराब झालेला आहे, बघू शकता तेल पूर्ण लागलेलं आहे, फेकून द्यावं लागेल. खास क्लिनिंगसाठीच ब्रश आहेत ते. तर इथे झालेली आहे डाळी साफ. आता एक साईडला ठेवून देते मी. आणि आता आपलं ट्रे साफ करून घेते. तर याच्यामधले पण डाग हे तेलकट काढावं लागेल. चला. तर इथे बघू शकता ट्रे पण मस्त क्लीन झालेला आहे, किती चमकते मस्त. आणि तेलकट पण गेलं मधलं, सगळं तेलकट गेलेलं आहे. तर चला आपली क्लिनिंग तर झाली.
आणि आता बसवलं की दाखवते. जेव्हा ते सुकलं ना, जेव्हा सुकेल ना तेव्हा लावेल. त्याला आता कियाराला झोप लागलेली आहे. जी चालली मस्ती, कारण तिला झोप लागली की नको कियारा दरवाजा उघड उघड दर. तर तिची खूप मस्ती चालू आहे. तिला झोप लागली की ती अशीच करते. हो ना, इकडे बरं. तिला आता झोपवते आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी ही गाडी लावेल. तोपर्यंत सुकेल पण ती. तर चला बोलते नंतर. तर इथे मी चहा ठेवलेला आहे. बघू शकता हे दूध तापतंय. आणि इथे बघू शकता इथे पूर्ण सुकलेला आहे, साफ झालेला आहे मस्त. एकदम क्लीन झालेला आहे. तर आता चहा पिला की मस्त लावून देईल डाळी. तर तुम्ही बघितले असेल तेव्हा किती येल्लो येल्लो पुन्हा एकदम जाड थर झालेला होता तेलाचा. आता एकदम क्लीन झाली मस्त. तर गरम पाण्याने एकदम क्लीन होऊन जातात तेलकट वस्तू म्हणजे कोणत्या पण असेल त्या. तर आता तिथे लावून देते. आता मधलं पण मी साफ करून घेणार आहे. फॅनच्या बाजूचं असतं ना ते जाळं वगैरे लागतंच थोडंफार. तर ते ब्रशने साफ करून घेईल. आणि आता हे जाळी इन्स्टॉल करून देऊ आम्ही. आणि मग रात्री जेवण वगैरे झालं की तर मग सगळं हे क्लीन करून घेईल. वरचं वगैरे हे पण क्लीन करून घेईल खालची हे काच. तर चला आता चहा होतोय. तर केलेला आहे इन्स्टॉल मध्ये. तर खूप सोपं आहे आणि किती क्लीन दिसते बघू शकता. तुम्हाला दाखवते मी नंतर मधून. तर नुसते 2 स्क्रू आहे. असं इथला आणि इथला 2 स्क्रू काढायचे आणि ती जाळी काढून घ्यायची आणि मस्त गरम पाण्याने वॉश करून आणि मस्त ब्रशने वगैरे धुवून टाकायची, घासून घ्यायची. तर खूपच सोपं आहे. तर हे फर्स्ट टाईम केलं मी म्हणजे डीप क्लिनिंग, चिमणीची डीप क्लिनिंग. तर कशी करावी काय ते मी खूप सर्च केलं, पण एकदम सोपं आहे ते. तर मला कसं वाटायचं की ऑटो क्लीन आहे तर सगळं साफ होऊन जातं, पण मग ते आपल्याला करावंच लागतं. तर म्हटलं आता हे कसं काय साफ करायचं, जर ऑटो क्लीन आहे बाकीचं तर साफ होतं, पण बाकीचं तेलकट डाग तर ते तसेच राहतात. तर ते कसे साफ करायचे मग आम्ही बघितलं की इथे 2 स्क्रू आहे म्हणजे मग ते काढता येत असेल आपल्याला. तर मग म्हटलं चला आज करून बघू. आणि वैभवला पण सुट्टी होतीच. तर मग काढून घेतलं त्यांच्याकडून. तर मस्त साफ झालेला आहे. तर खूप छान वाटतंय मस्त. तर कारण आपण एवढे पदार्थ करतो तळलेले वगैरे तर सगळं तेलवरती जाऊन त्याच्या जाळीला बसतं ना, तर ते खूप जाड होऊन जातं. तर वेळोवेळी साफ केलंच पाहिजे. तर खूप दिवसांनी मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम डीप क्लिनिंग केली चिमणीची. तर मी खूप खुश आहे. मस्त साफ झालेली आहे आणि मस्त इन्स्टॉल पण झालेली आहे. म्हटलं आता इन्स्टॉल कशी करायची, कारण हे तर काय असं असं वाकून काढता येत नाही असं. तर ती याची म्हणजे ग्लास आहे, हा पूर्ण ग्लास आहे. तर पण मग मस्त बसवता आली. एकदम सोपं आहे. आता मी ट्रे लावून घेते. तर तर बघू शकता मधून अशी चिमणी बसलेली आहे. आणि हे स्क्रू आहे. इथे एक आहे स्क्रू आणि ह्या साईडला स्क्रू आहे. ते 2 स्क्रू काढायचे फक्त आणि आपली जाळी काढून घ्यायची. तर अशी बसवलेली आहे आणि वरती खटके आहे अशा तिथे बसवलेली आहे. तर मस्त झालेली आहे साफ. तर बघू शकता एकदम क्लीन झालेली आहे. आता मी हा ट्रे आहे ना, तर तो लावून घेते. तर याच्यावर लिहिलेलं पण आहे की ही फ्रंट बाजू आहे, फ्रंट साईड. तर ट्रे पण मस्त क्लीन झालेला आहे बघू शकता सगळं. तर आता लावून घेते चला. हे करून घेते. खूप खूप हेवी आहे. आणि बाकीच्या चिमणीला कसं प्लॅस्टिकचं किंवा फायबरचं असं ट्रे येतं. तर याला मस्त अशी स्टेनलेस स्टीलचं आलेलं आहे म्हणून मला खूपच आवडलं. तर आणि जेवढं आपण जर चिमणी घ्यायचं ठरवलं समजा तुम्हाला घ्यायची आहे नंतर, तर तुमचं जेवढं तुमचं हे राहील ना गॅस काय म्हणता शेगडी, जेवढी मोठी किंवा छोटी त्याच आकाराची घ्या. कारण आमची आता कसं प्रेस्टिजची शेगडी आहे ती मोठी आहे ना 3 इंच आणि मोठी अशी. तर त्यालाच मापाचं आम्ही हे मोठं घेतलं सगळ्यात मोठं. तर प्रेस्टीज 900 प्रो चिमणी म्हणजे आताच लेटेस्ट मॉडेल आहे हा. आणि याच्यात छोटा पण मॉडेल आहे. तर तो इतकाच येतो असं इतका असा हाफ. तर हा खूप मोठा आहे. तर याला मॅच त्यासाठी मी आधी चिमणी अशी मोठी घेऊन ठेवली. तर आता चला ट्रे लावून घेते. काय झालं, फोन पाहिजे, बर थांब 1 मिनिट. तर आता ही ट्रे लावून घेते. तर असं नुसतं इथे 2 खटके आहेत. तर लाईट लावते. इथे 2 खटके आहेत. तर त्याच्यात फक्त असं घुसून द्यायचंय. तर चला.
खूप इझी आहे. तर बघू शकता ट्रे झालेला आहे इन्स्टॉल. तर आता जेवढं तेल होईल त्याच्यात जमा होईल ते इथे येऊन असतं याच्यामध्ये ट्रेमध्ये. तर ट्रे तर मी नेहमी साफ करतेच, पण ही डाळी पहिल्यांदा फर्स्ट टाइम साफ केली. तर कसं वाटलं ते नक्की सांगा डीप क्लिनिंग चिमणीची कमेंट करून. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारे साफ करता ते पण मला सांगा. तर इथे माझा सगळा स्वयंपाक रेडी आहे. भात पण रेडी. भात मी तो बासमती राईस आणलेला ना, तर तोच आज टाकला. आणि भाजी पण रेडी. तर इथे मी याची बटाटे आहे ना त्याची रश्याची भाजी केलेली आहे आणि पोळ्या पण झालेल्या आहे. तर इथे आता भाजी उकळते म्हणून मी चिमणी लावली. तर तुम्ही जेव्हा चिमणी घेणार ना तर तेव्हा सेन्सर मोशनची घ्या, जशी आता ही आहे. तर सेन्सर मोशनची घ्या, कारण आपले हात कसे तेलकट असतात. आता आपण सध्या पीठ मळतोय आणि एक साईडला भाजी पण टाकली, फोडणी दिलेली आहे. तर डायरेक्ट बटन दाबून आपली कशी स्क्रीन खराब होऊन जाते तिथली. म्हणजे खराब म्हणजे इथलं तेलकट डाग होतात तिथे. बटन तर चांगले असतात आपले, पण तेलकट होतात ते नेहमी हात लावून लावून लावून. आता हे टच स्क्रीन पण आहे, पण मी सेन्सर मोशनचाच वापर करते, कारण हात लावून ते खराब होण्याची शक्यता असते. तिथं तेलकट डाग होतात. त्याच्यावर बटनांवर तेलकट डाग जमतात किंवा मग ते छान नाही वाटत, ते सारखं क्लीन करावं लागतं. तर सेन्सर मोशनचीच आम्ही मग निवडली. आम्ही खूप विचार केला आणि सेन्सर मोशनचीच चिमणी निवडली, प्रेस्टिजची. तर माझा गॅस पण प्रेस्टिजचा आहे. तर इथे आहे विहार. खूप छान चिमणी आहे. तर मी एक दिवस त्याचा व्हिडिओ बनवेलच. मला एक कमेंट आलेली की तुम्ही 6 मंथ नंतर तुम्ही त्याचा वापर कसा आहे किंवा त्याचा यूज कसा आहे, तर तो मी स्पेशल व्हिडिओ बनवेलच याचा. तर आणि इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल त्याची लिंक. तर नक्की बघा कसं इन्स्टॉलेशन झालं किंवा त्यांनी कशी माहिती सांगितली. तर ते त्याच्यात आहेच, तर ते नक्की जाऊन बघा, तिथे चेकआउट करा. तर चला आता जेवण करून घेतो आणि मग कियारा येईल तर बोलते. कियारा काय खाते? काय खाते तू? हे सांडून जाईल ना. ती चाललं तिचं कच्चे तांदूळ खाणं. हो ना. काय खाते तू? डॅडी कुठे गेले? कुठे आहे डॅडी? नीट ऑफिस. काय? खूपच दमली, कारण ती चिमणी साफ करण्यात, ते वाळवण्यात वगैरे तेच टाइम होऊन गेला. तर त्याला तुम्ही बघितलं असेल खूपच तेल होतं. तर ते खूप क्लीन करावं लागलं मला. खूप वेळा गरम पाणी टाकून 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 तेव्हा ते क्लीन केलं. कारण खूप दिवसांनी मी ती साफ केली ना, जवळ-जवळ 8-9 महिने झाले. तेव्हा ती साफ केलं. तर बरं झालं ते साफ करून झालं, नाही तर अजून जर केलंच नसतं तर अजून जास्त ते थर जमा झाले असते. तर कसं वाटलं ते नक्की सांगा चिमणी डीप क्लीनिंग. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.